नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत मित्रांनो. हत्तरगीला आलोय आम्ही. आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालोय. दोन्ही पण गाड्या दिसतात आहे बघा. दोन्ही गाड्यांना ग्रीस वगैरे सगळं मारून झालंय. रात्री पाटे म्हणजे आम्ही बरोबर 6 वाजता सकाळी मुल्ला धाब्याला आलतो. मी आणि पप्पूनीच रात्रभर गाडी चालवली. 6 वाजता आम्ही येऊन मुल्ला ढाब्यावर झोपलो. त्याच्यानंतर कुंदन शेठ आणि निलेश कधी निघाले माहिती पण नाही. मी तर डायरेक्ट इथंच हत्तरगीला आल्यावरच शेठनी उठवलो. आंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी. आता चाललोय नाश्ता करायला. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. इथं पप्पू आहे, गाडीत निलेश बसला. पहिले नाश्ता म्हणजे आता जेवणच करायचं डायरेक्ट. नाश्ता वगैरे काय आता भेटणार नाही. भेटला तरी पराठा भेटतो फक्त. त्याच्यामुळं आता डायरेक्ट जेवण करून पुढचा प्रवास चालू. मित्रांनो जेवायला बसलोय. त्याचं नाव नका काढू. गवार फ्राय सांगितलंय बघा, असतं कसं. ऑमलेट सांगितले, शेंग भाजी सांगितली, भुर्जी सांगितली आणि कुंदन शेटला आमलेट हे बघा तरी घी आमलेट. आणि आज तुझं ती शेवभाजी आम्हाला भेटली नाही तर या जेवायला सगळ्यांनी. चांगली असते भाऊ. तू ऐकतोय सारखं कोण म्हणतो. नेणार माहीतच नाही विषय. शेंग भाजी तर या जेवायला हत्तरगीला ना, हत्तरगीच्या धाब्यात. साडेचार वाजलेत मित्रांनो. किनीच्या टोल नाकावर आलोय. ड्रायव्हर असल्यामुळं गर्दी बघा टोल नाक्यावर. पाणी विकणारे, बॉबी, पेरू, काकडी, सगळ्यांची गर्दी. मोबाईल स्टँड. आता थोड्या दिवसात कायऱ्या वगैरे पण येतील विकायला. समोर निलेशची गाडी आहे. ड्रायव्हर असली की गर्दी असतीच सगळीकडे. आमचे आजोबा आहे निलेश. आजोबा जाऊ का? याला 24 तास फक्त जेवायलाच लागतं. चहा प्यायला थांबायचं. सलगर चहा आमचा फेवरेट. तिथं थांबायचं, चहा प्यायचं. unculty.com. लवकर निघालो, थांबलोच नाही आम्ही टोल नाक्यावर. फास्ट गेली. झालं फिक्स स्टोरी झाली आज त्यांची. याच मित्रांनो आता चहा प्यायला थांबणार आहे. पुढं आहे वाटतं त्या ह्याच्या मागं. मित्रांनो 7:15 वाजलेत. आलोय साताऱ्याच्या जवळ नागठाण्याच्या इथं. आ गए हिंदीच बोलायला लागलो मी त्याची.
एक बाजूच्या गाड्यावाल्याने आता कुंदन शेटला हिंदीत ॲड्रेस विचारला, त्याचं ऐकून मी पण हिंदीत बोलायला लागलो. नेहमीसारखं ट्रॅफिक जाम लागलंय त्याच स्पॉटला. त्याच आज रविवार आहे, तरी भरपूर फार लांबपर्यंत लाईन असते. त्या मानेनी आज काहीच नाही. नागठाण्याची इथं काय नाही, फक्त गावात जायला त्या क्रॉसिंग आहे तिथं जाम होतं. ते ब्रिजचं काम चालू आहे, कित्येक वर्ष झाले ते चालूच आहे. काय त्याच्यात पुढं हालचालच नाही. आणि दररोजचा प्रॉब्लेम आहे या रस्त्याला इथं संध्याकाळचा. आता मागं लांबपर्यंत जाम झालं असतं. निघू एक 10-15 मिनिटात पास करू आम्ही. गाव पास झालं की लगेच मोकळाचा रस्ता आहे. पुढं काय जाम नसतं, फक्त ते गावाचं क्रॉसिंगलाच प्रॉब्लेम आहे. पार्टीने रात्री 2:30 वाजता बोलवले आपल्याला मार्केटला. लवकरात लवकर 8 वाजेपर्यंत खाली करून दिली तर पाहिजे परत, कारण की पुण्यात मोठ्या गाड्यांना नो एंट्री चालू झाल्यात. फक्त 6 टायर आणि 10 टायरलाच एंट्री आहे. 12 टायरला तर कंपल्सरी 24 तास नो एंट्री केल्यात सगळीकडं. आता बघू किती दिवस चालतं. असं चालणारच नाही, कारण की मोठ्याच गाड्या जास्त मार्केटला येत असतात. हळूहळू चालू आहे ट्रॅफिक मुव्हिंग. जाऊयात मित्रांनो, ट्रॅफिक निघालंय जरा, हल्लंय बऱ्यापैकी. बघा एवढं एक क्रॉसिंग आहे, या साईडला गाव आहे, एवढ्यासाठी फक्त जाम होतं, बाकी काही कारण नाही. आणि काम चालू आहे या साईडला. झालं एवढं क्रॉसिंग पास केलं की पुढं सगळं मोकळा रस्ता आहे. हे समोर काय काय ना, त्या ते ऊसाचे ट्रॅक्टर एक जाम करतात फार. निघाले आता ट्रॅफिक. आता पुढं काय अडचण नाही. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. गाडी खाली करून आलोय मी घरी आत्ताच. रात्री बरोबर 1:45 12:30 वाजता तिथं पोचलो. नंतर 2:30 वाजता हमाल लोकांना फोन केला. नंतर त्यांनी बरोबर 3 वगैरे वाजता गाडी चालू केली. सकाळी लवकर गाडी खाली झाली. 7 वाजता बरोबर गाडी खाली करून दिली त्यांनी. मार्केटला आलो. मार्केटला गाडी लावली. गाडी वगैरे स्वच्छ वगैरे करून ठेवली. मागं सगळं हौदा वगैरे झाडून वगैरे घेतला, म्हणजे जर बायचान्स कुठं लोडिंगला जायला लागला अचानक पटकन तर सगळं रेडी असलेलं बरं. त्याच्यानंतर आलोय आता घरी मित्रांनो. आज तर काय नाही, म्हणजे आज तर लोडिंगचं जरा अवघडच वाटतं. झालं तर संध्याकाळी एशियन पेंटची ऑर्डर निघाली तर गाडी सोडायला जाता येईल उद्या. आता बघू काय होतं आणि काय नाही. दुपारी भाडं घ्यायला बोलवले 12 वाजता. तर बघूयात मित्रांनो. आता कुंदन शेठ झोपले असतील, थोड्या वेळाने कॉल करू. एक तर ते तरी जातील, नाही तर मला तरी जायला. बघू काय होतं मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.